नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 7/9/2021 वार मंगळवार, इयत्ता 7वी जनरल सायन्स यामधील आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या प्रकरणामध्ये नॅचरल रिसोर्सेसच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करत होतो. आजचा मुद्दा जो आहे तो प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हा आहे. पाण्याचे गुणधर्म. लेट अस रिकॉल, जरा आठवा, व्हॉट आर द स्टेट्स इन विच वॉटर इज फाउंड. पाणी हे कोणकोणत्या अवस्थेमध्ये आढळते, पाण्याच्या अवस्था कोणत्या. व्हॉट आर द स्टेट्स इन विच वॉटर इज फाउंड. वॉटर इज फाउंड इन 3 states. फर्स्ट इज लिक्विड, सेकंड इज सॉलिड अँड थर्ड इज गॅस, वॉटर वेपर. या 3 स्टेटमध्ये पाणी आढळतं. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम द पिक्चर्स अलॉंग साइड. शेजारच्या चित्रावरून तुम्ही काय अंदाज बांधाल. पहा, वॉटर ऑफकोर्स, बघा शेजारच्या चित्रामध्ये काय होतंय, तर फुगा दाबला असता त्यातून पाणी बाहेर पडते. तसंच पाणी भरून स्टूलवर भांडं ठेवलंय आणि त्याला होल पाडले, काय होतं पहा, पाण्याचा प्रवाह उंचावरून खोलीकडे होतो. मग वॉटर ऑकर्स इन लिक्विड स्टेट अंडर ऑर्डिनरी कंडिशन. ऑर्डिनरी कंडिशन, सर्वसाधारण तापमानाला पाणी हे लिक्विड स्वरूपात आढळतं. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. पाणी हा प्रवाही पदार्थ आहे. पाणी हा काय आहे, प्रवाही पदार्थ आहे. मग त्यालाच वॉटर इज ए फ्लुइड सबस्टन्स. फ्लुइड म्हणजे प्रवाही. फ्लुइड या शब्दाचा अर्थ काय, प्रवाही. मग पहा, वॉटर इज ए फ्लुइड सबस्टन्स. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप. पाण्याला स्वतःचा असा आकार नसतो. बट हॅज ए व्हॅल्यू. परंतु तो मोजता येतो, त्याला आकारमान असते. इट कॅन पास थ्रू स्मॉल होल्स और सिप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स और क्रॅक्स. पहा, इट कॅन पास थ्रू, एका लहानशा छिद्रातून सुद्धा पाणी पास होतं. लहानशा क्रॅकमध्ये सुद्धा पाणी जाऊ शकतं. ऑन पॉरिंग वॉटर इन अन ऑइल क्लॅडेड डिश. तेलकट डिशमध्ये पाण्याचा थेंब टाका. वॉटर डज नॉट स्प्रेड बट फॉर्म स्मॉल राउंड ड्रॉप्स. तेलकट डिशमध्ये पाण्याचा थेंब टाकला तर तो थेंब पसरत नाही, तर एक स्मॉल ड्रॉप्स त्या तेलकट ह्याच्यावर थांबतो. व्हाय डज धिस हॅपन. असं का घडतं. पहा पुढं ट्राय धिसमध्ये हे करून पहा. फर्स्ट, टेक ए प्लास्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ वॉटर. एक प्लास्टिक बॉटल घ्या, अर्ध्यापेक्षा जास्त भरा. मार्क द वॉटर लेवल. आणि त्या बॉटलमधील पाण्याला किती लेवल आहे त्या ठिकाणी मार्क करा. मार्कर पेनने मार्क करा. कीप दिस बॉटल अपराइट इन द फ्रीजर फॉर मेकिंग आईस. आणि हीच बॉटल पाण्याच्या लेवलला खून करून वर फ्रीजमध्ये उभी ठेवा आणि त्याचं बर्फ बनवू द्या. ओपन द फ्रीजर आफ्टर ए कपल ऑफ अवर्स. 2 तासानंतर फ्रीजर उघडा अँड ती बॉटल बाहेर काढून तिचं निरीक्षण करा. पहा, ओपन द फ्रीजर आफ्टर ए कपल ऑफ अवर्स अँड ऑब्झर्व. 2 तासानंतर फ्रीज उघडा, बॉटल बाहेर काढा आणि त्याचं निरीक्षण करा. यू विल सी दॅट द वॉटर हॅज चेंज्ड इन टू आईस. आपण ऑब्झर्व केला असता त्या पाण्याचं बर्फ झालेला आपल्याला दिसेल. नोट द लेवल ऑफ आईस. आणि त्या बॉटलमधील त्या आईसची लेवल बघा. यू विल फाइंड दॅट the ice level is higher than the water level before freezing.
पाणी फ्रीजरमध्ये ठेवण्या अगोदर त्या पाण्याच्या लेवलला आपण खून केले. बर्फ बनल्यानंतर त्या बॉटलमधील पाण्याचे लेवल कुठं आहे बघा. पाण्याच्या लेवलपेक्षा बर्फ बनल्यानंतर लेवल वर जाते. म्हणजे बर्फ बनल्यानंतर बाटलीतील जागा आणखीन जास्त व्यापली जाते. मग यू विल सी दॅट द वॉटर हॅज चेंज्ड इनटू आईस. नोट द लेवल ऑफ द आईस. यू विल फाइंड दॅट द आईस लेवल इज हायर दॅन द वॉटर लेवल बिफोर फ्रीजिंग. फ्रीजिंग करण्या अगोदर पाण्याची लेवल आणि आईसची लेवल यांचं निरीक्षण केलं असता पाण्याच्या लेवलपेक्षा आईसची लेवल वर आलेली दिसते. व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दिस. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल. व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दिस. इन्फर म्हणजे निष्कर्ष. यावरून काय निष्कर्ष काढाल. ॲज वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस. पाणी फ्रीज करून त्यापासून आईस बनतो. इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. मग त्याचा आकारमान काय वाढतं. आकारमान काय होतं पाण्यापेक्षा जास्त वाढतं आणि त्याचा व्हॉल्यूम पण वाढतो. आकारमान वाढतं याचा अर्थ त्याचा व्हॉल्यूम वाढतो. इट एक्सपांड्स म्हणजे पाण्यापेक्षा त्याचा आकार मोठा होतो. आकारमान वाढतं म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ऑन फ्रीजिंग हाऊ मच वॉज द इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर. इन व्हॉट प्रपोर्शन डिड इट इन्क्रीज. तर किती प्रमाणात आकारमान वाढतं हे आपण पुढे बघूया. पहा अजून एक कृती आहे पहा. टेक ए बकेट ऑफ वॉटर. एक पाण्यानं अर्ध भरलेलं पाण्यानं बकेट घ्या. ड्रॉप मॅनी डिफरंट काइंड्स ऑफ पार्टिकल्स इन इट. आणि त्यामध्ये अनेक पदार्थ टाका. मेक सेपरेट लिस्ट ऑफ द आर्टिकल्स. आणि त्या आर्टिकल्सची वस्तूंची एक सेपरेट लिस्ट करा पाण्यामध्ये टाकलेल्या. विच सिंक इन द वॉटर अँड दोज दॅट फ्लोट ऑन इट. कोणते आर्टिकल्स म्हणजे पदार्थ हे पाण्यामध्ये बुडतात आणि कोणते पाण्यावर तरंगतात याची यादी करा. पहा काही पदार्थ हलके असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतात तर काही पाण्यामध्ये बुडतात हे आपल्याला माहीत आहे. आता तिसरी कृती. टेक सम वॉटर इन ए पॉट अँड ॲड ए फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आता एका भांड्यामध्ये अर्ध पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये 5-6 बर्फाचे खडे टाका आणि निरीक्षण करा. पहा. टेक सम वॉटर इन ए पॉट अँड ॲड ए फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट. बर्फाचे काही तुकडे त्यामध्ये टाका त्या पाण्यामध्ये आणि ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. आणि काय होतं हे घरी करून पहा. व्हाय डू सी द आईस फ्लोट ऑन वॉटर. फ्लोट म्हणजे तरंगणे. व्हाय डू वी सी द आईस फ्लोट ऑन वॉटर. पाण्यावर बर्फ तरंगतं असं आपण पाहतो. आईस इज लायटर दॅन वॉटर. मग यावरून बर्फ हा पाण्यापेक्षा हलका आहे असं आपल्याला म्हणता येईल. व्हेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस. ज्या वेळेस पाणी गोठतं. फ्रीजेस म्हणजे गोठणे. व्हेन वॉटर फ्रीजेस टू फॉर्म आईस. पाणी गोठल्यानंतर त्याचा बर्फ बनतो. इट बिकम्स लायटर दॅन द ओरिजिनल लिक्विड. मग त्यावेळेस त्याचं बर्फ बनतं त्यावेळेस ते पाण्यापेक्षा लायटर होतं हलकं होतं म्हणून ते पाण्यावर तरंगतं. व्हेन वॉटर फ्रीजेस दॅट इज व्हेन इट ट्रान्सफॉर्म्स इन टू द सॉलिड स्टेट. पाणी गोठतं म्हणजे त्याचं पाण्याचं स्थायूमध्ये म्हणजेच बर्फामध्ये रूपांतर होतं. इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. मग त्याचा आकारमान वाढतं. देअरफॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन दॅट ऑफ वॉटर. म्हणजेच आईसची डेन्सिटी ही वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते त्यामुळं ते पाण्यामध्ये तरंगतं. दॅट इज व्हाय द आईस फ्लोट्स ऑन वॉटर.
म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतो. आता डेन्सिटी ऑफ वॉटर पाहूया. डेन्सिटी ऑफ वॉटर. The interrelation between the volume and mass of a substance, the space occupied by a substance is its value. The interaction between the volume and mass of a substance म्हणजेच पदार्थाचे आकारमान आणि वस्तुमान यामध्ये काय रिलेशन आहे. द स्पेस ऑक्युपाइड बाय ए सबस्टन्स इज इट्स व्हॅल्यू. एखाद्या पदार्थाने व्यापलेली जागा म्हणजेच त्याचं व्हॅल्यू आकारमान. द स्टोर ऑफ मॅटर इन ए सबस्टन्स इज इट्स मास. त्या पदार्थामधील द्रव्य संचय म्हणजे त्याचं मास असतं. मग डेन्सिटीचं फॉर्म्युला काय, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज मेजर्ड इन ग्रॅम अँड व्हॉल्यूम इन अ क्यूबिक सेंटीमीटर. हेन्स युनिट ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू मास हे ग्रॅम मध्ये मोजतात, व्हॉल्यूम हे क्यूबिक सेंटीमीटर मध्ये मोजतात म्हणून सीसी. हेन्स ग्रॅम पर सीसी. हेन्स ग्रॅम पर सीसी इज द युनिट ऑफ डेन्सिटी. इज द युनिट ऑफ डेन्सिटी. डेन्सिटीचं हे युनिट आहे. इफ द मास 1 liter of water is 1 kilogram, then what is the density of water? If the mass of 1 liter of a water is 1 kilogram, then what is the density of water? त्या वॉटरची डेन्सिटी कशी असेल तर 1 kilogram upon 1 liter is equal to 1 kilo per 1 kg per liter. Think, will the mass of water change when its state changes during the transformation of liquid water into ice? या पाण्याचा बर्फ बनत असताना त्याच्या वस्तुमानामध्ये काय फरक होतो का? नाही. पाण्याच्या स्वरूपात असताना सुद्धा त्यातलं द्रव्य संचय हे तेवढंच असतं आणि बर्फ बनल्यानंतर पण त्याच्यातलं द्रव्य संचय हे तेवढंच असतं. मग बर्फ बनायच्या अगोदर आणि बर्फ बनल्यानंतर वॉटरचं मास हे सेमच असतं, परंतु आकारमान बदलतं. आकारमान बर्फ बनल्यावर वाढतं म्हणजे भागिले संख्या वाढती, त्यामुळे त्याची डेन्सिटी काय होते? भागिले संख्या वाढली की भागाकार कमी येणार म्हणजे डेन्सिटी बर्फाची कमी असते पाण्यापेक्षा. म्हणून बर्फ हा पाण्यावर तरंगतो. ठीक आहे. पुढच्या तासाला आपण अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर, पाण्याचं असंगत आचरण हा गुणधर्म पाण्याचा पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण आज झालेल्या पाण्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते आपल्या नोटबुकमध्ये लिहा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. धन्यवाद.